CST मध्ये जे मराठा अजिटेशनसाठी आलेले जे बांधव आहेत त्याच्यासाठी आम्ही इथे बसण्यासाठी एक जागा रोपच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि इतर जे रेग्युलर प्रवासीला त्रास होऊ नये म्हणून आम्ही पाथवेज पण आम्ही फ्री करत आहे की आपण जे दिलेले जे जागा आहे तिथेच आपण आराम करावा आणि गर्दी जास्त न करता ज्या ज्या फ्रीवेज आहे पाथवेज आहे आणि प्रवासीला त्रास होऊ नये त्या दृष्ट्या आपण लक्ष ठेवावी असं आम्ही सर्वांना आवाहन. सर काय सांगणार एकंदरीत ज्या पद्धतीनं सध्याच्या स्टेशनवरती काय स्थिती आहे आपण काय आवडतं? आज डेली कम्प्युटरसाठी फर्स्ट डे आहे आणि मराठा अजिटेशन पण आता सुरू आहे. तो आम्ही इथं क्राऊड मॅनेजमेंटसाठी पुन्हा नियोजन केलेलं आहे आणि स्पेशली हाय फुटफॉल स्टेशन जसं CST स्टेशन, चर्चगेट स्टेशन आणि इतर स्टेशनमध्ये आम्ही जास्तीत जास्त आमची मॅनपॉवर आम्ही डिप्लॉय केलेला आहे आणि गर्दीचे आम्ही नियंत्रण मॅनेजमेंट करताय. जसं की डेली कम्प्युटरसाठी आम्ही हे जे रोड आहे पोलीस स्टेशनच्या समोर रोड या रोडमध्ये आम्ही त्याला आम्ही डायव्हर्ट करत आहे आणि अजिटेशनसाठी आलेले जे क्राऊड आहे त्याच्यासाठी सबवेच्या माध्यमातून आझाद मैदानसाठी जाण्यासाठी आम्ही क्राऊड मॅनेजमेंट करत आहे. सध्या आम्ही CST मध्ये जे मराठा अजिटेशनसाठी आलेले जे बांधव आहेत त्याच्यासाठी आम्ही इथे बसण्यासाठी एक जागा रोपच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि इतर जे रेग्युलर प्रवासीला त्रास होऊ नये म्हणून आम्ही पाथवेज पण आम्ही फ्री करत आहे आणि या अनुषंगाने आम्ही सर्व मराठा बांधवांना ही विनंती करू इच्छितो की आपण जे दिलेले जे जागा आहे तिथेच आपण आराम करावा आणि गर्दी जास्त न करता ज्या ज्या फ्रीवेज आहे पाथवेज आहे आणि प्रवासीला त्रास होऊ नये त्या दृष्ट्या आपण लक्ष ठेवावी असं आम्ही सर्वांना आवाहन करू इच्छितो. जवळपास CST मध्ये 300 मॅनपॉवर आम्ही तैनात करण्यात आलेला आहे आणि चर्चगेट मध्ये जवळपास 150 आणि इतर स्टेशन्स मध्ये पण आम्ही आमचे मॅनपॉवर नॉट जस्ट पोलीस मॅनपॉवर आमचे होमगार्ड्स आहे, MSF फोर्स आहे आणि आम्ही तिथं तैनात करण्यात आलेला आहे. आम्ही PA सिस्टमच्या माध्यमातून सर्वांना अनाउन्समेंट करत आहे की सर्व खबरदारी घ्यायला पाहिजे. ट्रेनमध्ये बोट करताना उतरताना खबरदारी घ्यायला पाहिजे. जिथं ट्रेन स्टॉप पॉइंट आहे मोटरवेचे पॉइंट्स तिथं अननेसरली गर्दी करू नये. बाई मिस्टेक बाईनी चान्स तिथं कोणी पडू नये त्या दृष्टी आमचे स्टाफ पण तिथे ठेवण्यात आलेला आहे. तर सर्वांना तीच विनंती करू इच्छितो की पाथवेज जे आहे ते पॅसेंजरसाठी मोकळा असला पाहिजे आणि आंदोलनासाठी आलेला आहे ते स्मूथली मूव्ह करून आझाद मैदानकडे जायला पाहिजे. सध्या म्हणजे जास्त क्राऊड इथं फॉर एक्झाम्पल पाऊस झाल्यानंतर जास्त क्राऊड होत आहे त्या अनुषंगाने थोडा क्राऊड मॅनेजमेंट अनुषंगाने जे जे एंट्री एक्झिट पॉइंट्स आहे त्या ठिकाणी आम्ही बंदोबस्त लावून त्याला नियोजन करतो. थँक्यू. आप सबको भी वही रिक्वेस्ट है ताकि ना अननेसरली गर्दी करू नये होऊ नये म्हणून थोडा आपण केअरफुली लक्ष ठेवू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.